नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ऑनलाईन टेस्टमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहे सिलोजिझम. SYLLO सिलोजिझम. हा जो टॉपिक आहे हा बँकिंग परीक्षेसाठी फार इम्पॉर्टंट आहे. काही प्रमाणात हा CSATमध्ये पण असे क्वेश्चन विचारले गेले होते. आपण बघितलं असेल ना, अशा प्रकारचे काही क्वेश्चन असतात. ऑल एज आर बी आणि सम बीज आर डी, काही ए हे बी आहे. तर या प्रकारचे जे प्रॉब्लेम आहे याला सिलोजिझम असं म्हटलं जाते. तर हे प्रॉब्लेम नेमके सॉल्व कसे करायचे हे बघणार आहे. तर हे कसे सॉल्व करायचे यासाठी आपल्याला सुरुवातीला 3 केसेस बघाव्या लागतील. तर या 3 केसेस नंतर आपण काही प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. तर यांना बघूया. अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक सिलोजिझम. तर सर्वात पहिलीची जी आहे ती केस नंबर 1 आपल्याला बघायची आहे. केस नंबर 1मध्ये सुरुवातीला मी इथे तर तुम्हाला एक स्टेटमेंट लिहून देईल. सर्व केसमध्ये तिन्ही केसमध्ये स्टेटमेंट सुरुवातीला येते. त्यानंतर मधामध्ये प्रोबॅबल डायग्राम आणि त्यानंतर कन्क्लुजन अशा पद्धतीने राहील. ओके, तर कन्क्लुजन हे लास्टला राहतं. तर वेरियस केस स्टार्ट करण्याच्या पहिले आपण एक काम करून घेऊया. सिलोजिझम म्हणजे नेमकं काय होतं हे बघून घेऊ. तर सिलोजिझम म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एखादं वाक्य बोलता, फॉर एक्झाम्पल तुम्ही एक्स एखादं वाक्य बोललेले आहे ना, तर या एक्स या वाक्याचे वेगवेगळे अर्थ निघतात. जे वेगवेगळे व्यक्ती वेगवेगळे अर्थ काढू शकतो तुमच्या वाक्याचा. त्याप्रमाणे तुम्ही एक्स वाक्य बोलले, त्याचा एका व्यक्तीने अर्थ घेतला, फॉर एक्झाम्पल 1, दुसऱ्या व्यक्तीने घेतला 2, तिसऱ्याने घेतला 3. प्रत्येक व्यक्ती एखाद्या वाक्याचा अर्थ त्याच्यानुसार वेगवेगळा पकडतो आणि त्याला तो योग्य वाटतो. आणि एकच अर्थ नाही, तो इतरही 1-2 अर्थ तो त्यासोबत घेतो. फॉर एक्झाम्पल एक्सचा अर्थ याने इथे 1 आणि 7 घेतला. इथे एक्स या वाक्याचा अर्थ 2 आणि 7 यांनी घेतला आणि याने 3 आणि 7 घेतला. तर याचा अर्थ काय झाला की पहिल्या वाक्याचे 2 अर्थ याने पकडले, याने 2 पकडले, याने 2 पकडले, किंवा आणखी एखादा 4 याचा असा अर्थ काढला. पण यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की सगळ्यांनी या तिन्ही व्यक्तींनी 3 वेगवेगळे यापेक्षा जास्त अर्थ घेतले. पण तिघांमध्ये हा 7 जो आहे हा अर्थ जो आहे हा तिघांनी घेतला. याचा अर्थ तुम्ही केलेल्या वाक्याचं वेगवेगळ्या मिनिंगपैकी 7 हे जे मिनिंग आहे हे एक्झॅक्टली सगळ्यांनाच ॲक्सेप्ट आहे. म्हणजे ते सगळ्याच पॉसिबल केसेसमध्ये ट्रू आहे. याचाच अर्थ तुमच्या वाक्याचं एक्झॅक्ट कन्क्लुजन म्हणजे ते नेहमीच योग्य असेल ते आहे 7. तर या पूर्ण प्रोसेसला आपण सिलोजिझम म्हणू शकतो. म्हणजे ड्रॉइंग द कन्क्लुजन फ्रॉम व्हेरियस पॉसिबिलिटी, वेगवेगळ्या अर्थांपासून नेमका निष्कर्ष काढणे याला सिलोजिझम आपण म्हणू शकतो. तर आता या प्रॉब्लेमला समजून घेण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या केसेस बघावं लागेल. तर सगळ्यात पहिली जी आहे ती आहे केस नंबर 1. तर आपण बघूया. एक वाक्य घेऊ. याच्यासाठी आपण ऑल एज आर बी, सर्व ए जे आहे सर्व ए हे बी आहे. ओके, सर्व ए हे बी आहे. त्यांच्यासाठी प्रोबॅबल इथे लिहायचं राहिलं. प्रोबॅबल डायग्राम आपल्याला काढायचे. प्रोबॅबल डायग्राम म्हणजे या वाक्यासाठी, या वरील लिहिलेल्या वाक्यासाठी वेगवेगळ्या डायग्राम पॉसिबल आहे. तर त्यापैकी सर्वच डायग्राम आपल्याला काढायचे आहे. पॉसिबल आहेत त्या जेवढ्या काही सगळ्याच. तर ही एक डायग्राम पॉसिबल आहे, ऑल एज आर बी. या व्यतिरिक्त कोणती डायग्राम तुमच्या मनात येईल का? तर हो, तर आणखी एक डायग्राम यासाठी पॉसिबल आहे. तर या सर्कलचं नाव देऊया आपण ए, आणि परत याच्यावर एक दुसरा सर्कल मी काढला आणि त्याचंच नाव देऊ बी. तर याही ठिकाणी खालच्या पण केसमध्ये ऑल एज आर बी आहे, वर पण ऑल एज आर बी आहे. तर जेव्हा एखादं वाक्य बोललं जाते ऑल एज आर बी, तर तेव्हा त्याचे 2 अर्थ निघतात. हा पण निघतो आणि हा. तर नेमका कोणता योग्य आहे तो आपण नाही सांगू शकत. 2 पैकी एक अर्थ योग्य असतो, तो त्यावेळेस जो असेल तो. पण आपण फक्त वाक्यावरून ओळखू नाही शकत की वरचा अर्थ योग्य आहे की खालचा अर्थ. 2 पैकी एक असतो. नेमका कोणता हा आपल्याला सांगता येत नाही. तर जेव्हा एखादा
ऑल इज आर बी असं वाक्य बोलतो, तर एक तर त्याचा अर्थ वरचा असतो किंवा खालचा, दोघांमध्ये फरक आहे, पण दोनपैकी एक अर्थ कोणता तरी योग्य आहे. ठीक आहे. तर यानंतर आपल्याला बघायचं आहे कन्क्लुजन. कन्क्लुजन याचा अर्थ असा होतो की एका वाक्यासाठी वेगवेगळे अर्थ लागले, पण या वेगळ्या अर्थांमध्ये पण वरच्या आणि खालच्या डायग्राममध्ये काही ना काही कॉमन आहे, तर ते राहतं कन्क्लुजन. तर या डायग्राममध्ये आणि खालच्या डायग्राममध्ये दोघांमध्ये काय सेम आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर आपण इथं बघूया. सम बीज आर ए. या वरच्या डायग्राममध्ये सम बीज आर ए आहे का? तर डेफिनेटली आहे. हे बघा, दिस इज सम बी. मी कलर चेंज करून देतो. हे सम बी, हे ए सुद्धा आहेत. तुम्ही म्हणाल सम बी हे ए सुद्धा नाही पण आहे. हो, नाही पण आहे, पण आपल्याला असण्याशीच मतलब राहील या ठिकाणी. तर सम बी ए आहे, तर डेफिनेटली सम बी ए आहे. तर याचा अर्थ वरील कन्क्लुजन पहिल्या डायग्राममधून पास झालं. दुसऱ्या याच्यात सम बी ए आहे का? तर हो आहे. इथे तर सर्वच बी ए आहेत, तर सर्व बी ए आहेत. याचाच अर्थ काही बी ए असतीलच. जसं जर सर्व केक गोड असेल तर डेफिनेटली काही केक जो आहे तो गोड असणारच. तर सम बीज आर ए हे योग्य राहील. त्यानंतर आपल्याला दुसरं वाक्य चेक करायचं आहे. सम एज आर बी. तर इथे ऑल एज आर बी आहे, आणि ऑल एज आर बी असतील तर डेफिनेटली सम एज आर बी असेलच. खाली पण एव्हरी ए इज बी, तर डेफिनेटली सम एज आर बी असेलच. तर हे दोनच वाक्य या डायग्राम दोघांसाठी राईट राहतात. या व्यतिरिक्त कोणतेही वाक्य या केससाठी राईट राहणार नाही. तुम्ही स्वतःहून काही वेळ विचार करू शकता. यानंतर आपण बघणार आहे केस नंबर 2. तर केस नंबर 2 मध्ये आपल्याला स्टेटमेंट लिहायचं आहे. तर एकदा केस नंबर 2 स्टेटमेंट आहे. सम एज आर बी. तर एक पॉसिबल डायग्राम ही राहील. एक तर असं असू शकते, सम एज आर बी. या व्यतिरिक्त आणखी कोणती राहील? हा घेऊ आपण याच्या आतमधला, सम एज आर बी. इथे तर ऑल एज आर बी आहे, तर सम एज आर बी असेलच. त्यानंतर हा, याचं नाव बी, याचं नाव ए. इथे सुद्धा सम एज आर बी आहे, हे बघा. त्याच्यानंतर ही एक डायग्राम, इथे या सर्कलचं नाव ए आणि या सर्कलचं नाव बी. इथे सुद्धा सम एज आर बी असतीलच जर पूर्ण ए हे बी असतील. तर हा जो स्टेटमेंट आहे याचे वेगवेगळे अर्थ निघतात. 1, 2, 3, 4 अर्थ निघतात. चौघांचाही वेगवेगळं काही सेपरेट अर्थ आहे, पण या सगळ्यांमध्ये काही कॉमन आहे, तो डिराईव्ह करणं म्हणजे कन्क्लुजन. तर आता इथे कन्क्लुजन कोणते निघेल? जे चारही वाक्यांमध्ये, चारही पॉसिबल डायग्राममध्ये पास होईल. तर आपण एक चेक करूया. सम बीज आर ए. या डायग्राममध्ये सम बीज आर ए आहे का? हो, इथे आहे. इथे नाही आहे, हे नाही, पण आपल्याला नाहीशी मतलब नाही, आपल्याला असण्याशीच काम आहे. तर सम बीज आर ए. इथे सुद्धा सम बीज आर ए, इथे सुद्धा सम बीज आर ए, आणि इथे सुद्धा सम बीज आर ए. तर हे वाक्य राईट राहील. या व्यतिरिक्त कोणतं वाक्य राईट राहील तर विचार करूया. असं कोणतेही वाक्य यानंतरचे राईट राहणार नाही. यानंतर आपल्याला बघायचं आहे केस नंबर 3. तर आता आपण बघूया केस नंबर 3. यामध्ये स्टेटमेंट आपल्याला घ्यायचं आहे. नो, मी इंकचा कलर चेंज करून देतो. ठीक आहे. नो ए इज बी. म्हणजे ए हे बी नाही, तुम्ही ऑल एज आर नॉट बी पण म्हणू शकता. त्याच्यासाठी प्रोबेबल डायग्राम ही राहील. हा ए आणि हा बी. इथे ए हे बी नाही, यांच्यामध्ये अंतर आहे. या व्यतिरिक्त इतर पॉसिबल डायग्राम नाही निघणार. तर कन्क्लुजन काय राहील? तर नो बी इज ए. हे डायरेक्टली आपल्याला डिराईव्ह करता येईल. त्यानंतर सम ए आर नॉट बी.
काही ए हे बी नसतील, हे सुद्धा राईट. ए जर बी नसतील तर काही ए सुद्धा बी नसतील. सम बीज आर नॉट ए, काही बी सुद्धा ए नसतीलच जर ए हे बी नसतील. तशा पद्धतीने आपण तीन कन्क्लुजन डिराईव्ह करायच्या केसेस बघितलेले आहे. तर यांचा आपण कंबाईनली विचार करायचा, सगळ्या पॉसिबल डायग्रामचा विचार करायचा आणि त्यानंतर आपण आता प्रॉब्लेम सॉल्व करून बघू. एक प्रॉब्लेम फॉर एक्झाम्पल आपण घेऊया. अधिक प्रॉब्लेमसाठी तुम्ही MPSC ऑनलाईन टेस्टमध्ये लॉग इन करून विजिट करू शकता. तर एक प्रॉब्लेम आपण घेऊ. इथे पेपरमध्ये प्रॉब्लेम कसं दिलं जातं तर सुरुवातीला तुम्हाला स्टेटमेंट दिले जातील वेगवेगळे. तिथे मी स्टेटमेंट देतो. एक, ऑल एज आर बी, ऑल एज आर बी. दुसरं स्टेटमेंट देतो, सम बीज आर सी. आणि त्यानंतर तिसरं देतो, ऑल सीज आर डी. यानंतर तुम्हाला पेपरमध्ये कन्क्लुजन दिले जातात. कन्क्लुजन ओके, ते पण पेपरमध्ये दिले जाते. पहिलं कन्क्लुजन, सम. तर पेपरमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला कन्क्लुजन दिले जातात. तर वरील तीन स्टेटमेंट आणि त्यासाठी कन्क्लुजन. आपल्याला फक्त एवढं ओळखायचं आहे की खालीलपैकी कोणते कन्क्लुजन योग्य आहे. तर दिलेल्या स्टेटमेंटसाठी आपण वेगवेगळा डायग्राम काढू. ऑल एज आर बी, तर ही एक पहिल्या स्टेटमेंटसाठी ऑल एज आर बी. दोन पॉसिबल केस आपण बघितल्या, त्यापैकी ही एक डायग्राम लिहायची आहे. ऑलसाठी नेहमी आपल्याला ही डायग्राम आणि समसाठी ही डायग्राम काढायची, एवढं लक्षात ठेवायचं. आणि बाकीच्या सगळ्या पॉसिबल डायग्राम मनात लक्षात ठेवायचं, जे आपण केसेसमध्ये वेगवेगळ्या बघितले आहे. ऑल एज आर बी. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे सम बीज आर सी. तर हा सम बीज आर सीचा हा सर्कल राहील. हा सीचा सर्कल ए सोबत टच करताना तुम्हाला दाखवायचा नाही आहे. त्याचा अर्थ असा आहे का की सीचा एशी संबंध नाही, असू शकतो, पण ती एक पॉसिबिलिटी आहे, हे असं लक्षात ठेवा. असा पण एक सीचा सर्कल असू शकतो, पण ती पॉसिबिलिटी राहील, कन्फर्म नाही राहणार. त्यानंतर ऑल सीज आर डी. तर पूर्ण सीला तुम्ही कव्हर करा. एला टच इथे झालेला आहे, पण तो टच नका दाखवूया, ठीक आहे. मी खोडूनच टाकतो. ओके, तर ऑल सीज आर डी. तो एला टच करू शकतो का? करू पण शकतो आणि नाही पण करू शकतो. तुम्ही एखादा पॉसिबल डायग्राममध्ये तुम्ही असं पण करू शकता, ऑल सीज आर डी. इथे पण योग्य आहे, पण ही एक पॉसिबिलिटी आहे. तुम्ही मिनिमम पॉसिबल डायग्रामवर आपल्याला आकृत्या काढायच्या असतात, मिनिमम केसेसवर, आणि बाकीच्या सगळ्या मनात ठेवावं लागतं. त्या असू शकतात आणि नसू शकतात. तर आपण कन्फ्युजन घेऊया. सम सीज आर बी. तर सम सीज आर बी तुम्ही कोणती डायग्राम काढा तरी ते राईट राहील. तर सम सीज आर बी हे याही डायग्राममध्ये आणि सगळ्याचं आहे. या केससाठी, दिलेल्या सर्व केससाठी एक पॉसिबल डायग्राम ही पण राहील, ऑल एज आर बी. मीन्स बघा, ऑल एज आर बी. त्यानंतर सम बीज आर सी. तर समसाठी हे एक डायग्राम आहे, सम बीज आर सी. आणि ऑल सीज आर डी. तर ही एक पॉसिबल डायग्राम आहे आणि तुमचं कन्क्लुजन इथे पण राईट राहील. कन्क्लुजन तेच राईट असतं जे सगळीकडे राईट असतं, पण ही डायग्राम आपल्याला काढायची गरज राहत नाही. सम डीज आर ए. तर इथे नाव द्यायचं विसरलो. सम डीज आर ए. तर डी हे ए आहेत का? या ठिकाणी नाही, पण असू पण शकतात आणि नसू पण शकतात. तर जी गोष्ट असू पण शकते आणि नसू पण शकते, तर तिला रॉंग पकडलं जाते. ओके, आणि त्यानंतर सम एज आर बी. तर डेफिनेटली सम एज आर बी असेल, याही डायग्राममध्ये सम एज आर बी असेलच. ओके, ते इथे राईट राहील. आपण म्हणाल की हे 2 नंबरचं जे आहे सम डीज आर ए ते इथे राईट आहे. हो, इथे राईट आहे, पण इथे जे आहे सम डीज आर ए रॉंग आहे. तर जे कुठे असतं आणि कुठे नसतं ते रॉंग असतं. जे सगळ्याच डायग्राममध्ये राईट राहील तेच कन्क्लुजन योग्य राहील. तर अशा पद्धतीने पहिलं आणि तिसरं कन्क्लुजन राईट आहे, दुसरं कुठे बरोबर आणि कुठे चूक आहे त्यामुळे ते रॉंग आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या वेबसाईट mpsconlinetest.com वर लॉग इन करा. तिथे याबद्दलचे विविध प्रॉब्लेम आपण प्रॅक्टिससाठी सॉल्व करताना घेऊया. पण त्यापूर्वी तुम्ही या तिन्ही केसेस अधिक डिटेलमध्ये अभ्यासणे जरुरी आहे.